नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय गझल. लेखन आणि अभिवाचन स्वतः विष्णू शिंदे. मोबाईल नंबर 9623102113. चला तर मित्रांनो, ऐकूया मग गझल. करत होते सर्व तुलना त्याची सज्जना सवे. करत होते सर्व तुलना त्याची सज्जना सवे. कालच दारू अड्ड्यावर दिसला तो, त्यास सज्जन कसे म्हणावे. कालच दारू अड्ड्यावर दिसला तो, त्यास सज्जन कसे म्हणावे. वांज गाई त्याच्या भाकड म्हैशी सदैव. वांज गाई त्याच्या भाकड म्हैशी सदैव. दूध डेअरीत घालतो तो मग कसा, यास लबाडी कसे म्हणावे. दूध डेअरीत घालतो मग तो कसा, यास लबाडी कसे म्हणावे. असते पाठीबाहेर गर्भलिंग निदान न करण्याबाबत. असते पाठीबाहेर गर्भलिंग निदान न करण्याबाबत. देतो रिपोर्ट कसा मग तो, त्यास डॉक्टर कसे म्हणावे. देतो रिपोर्ट कसा मग तो, त्यास डॉक्टर कसे म्हणावे. कैवारी म्हणून मिरवतो तो गल्ली बोळातून सदैव. कैवारी म्हणून मिरवतो तो गल्ली बोळातून सदैव. टाळूवरचं मड्याच्या लोणी खातो तो, त्यास पुढारी कसे म्हणावे. टाळूवरचं मड्याच्या लोणी खातो तो, त्यास पुढारी कसे म्हणावे. मौनाचा तिच्या खरं खोटं बरंच काही दडलं आहे. मौनात तिच्या खरं खोटं बरंच काही दडलं आहे. विचारताच टाळते सर्व ती, तिच्या अशा वागण्यास काय म्हणावे. विचारताच टाळते सर्व ती, तिच्या अशा वागण्यास काय म्हणावे. देऊन त्रास वृद्ध आश्रमात माता पित्यास धाडतो तो. देऊन त्रास वृद्ध आश्रमात माता पित्यास धाडतो तो. अशा नालायक वंशास सांगा तुम्ही पुत्र कसे म्हणावे. अशा नालायक वंशास सांगा तुम्ही पुत्र कसे म्हणावे. आणि शेवटचा शेर मित्रांनो. सदैव द्वेष दुसऱ्याचा वाईट बोलणे सदैव मुखी. सदैव द्वेष दुसऱ्याचा वाईट बोलणे सदैव मुखी. सदैव वाईट चिंतणारा तो, त्याला माणूस कसे म्हणावे. सदैव वाईट चिंतणारा तो, त्यास माणूस कसे म्हणावे. करत होते सर्व तुलना त्याची सज्जना सवे. कालच दारू अड्ड्यावर दिसला तो, त्यास सज्जन कसे म्हणावे. कालच दारू अड्ड्यावर दिसला तो, त्याला सज्जन कसे म्हणावे. धन्यवाद मित्रांनो.